आज बघा केलेला आहे नाश्त्यासाठी मस्तपैकी उपमा. आता तुम्ही म्हणाली अर्ध लिंबू का ठेवले, तर अर्ध लिंबू म्हणजे मला खूप आवडतं म्हणून ठेवलं आहे. आता हा जो उपमा आहे ना, तर यामध्ये उडदाची डाळ, भाजलेले शेंगदाणे, टोमॅटो, कांदा या सगळ्या गोष्टी घालून हे मस्तपैकी खमंग असं उपीट म्हणजेच उपमा बनवलेला आहे. तर आता तुम्ही या माझ्याबरोबर नाश्ता करायला. आज मला थोडा लेटच झाला आहे खरं नाश्ता करायला, पण हे जे भाजलेले शेंगदाणे असतात ना वरतून टाकलेले, ते उपम्यातले मला खूप आवडतात. आणि एक टिप, उपमा करताना ना नेहमी तुम्ही हलकं मोहरीची फोडणी जेव्हा देतो ना, तेव्हा त्यामध्ये मेथ्या टाकायच्या. 4 ते 5 मेथ्यांची पण फोडणी द्यायची. त्यांनी त्याला एक असा उडपी फ्लेवर येतो. तर ओके, तुम्हाला अशाच टिप्स जाणून घ्यायच्या असतील, माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.